मित्रांनो, मला नेहमी माझ्या सासू आणि सासऱ्यांचा रात्रीचा कार्यक्रम ऐकण्याची खूप आवड होती. जेव्हा मी रात्री जागी राहायचे, तेव्हा सासऱ्यांच्या खोलीतून फक्त एकच आवाज येत असे. सासरे म्हणायचे, "थोडा वेळ आणखी, थोडा वेळ संयम ठेव." पण सासू म्हणायची, "आता मला सहन होत नाही." हे ऐकून मला मनात चीड येत असे आणि मी विचार करायचे की सासरे असे काय करतात की सासूची हिंमतच संपते. एका रात्री हे जाणून घेण्यासाठी मी सासऱ्यांच्या खोलीत चोरून डोकावले, पण त्या रात्रीने माझे होश उडवले. कारण त्या रात्री जे घडले ते मी या कथेत सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो. आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव काव्या आहे आणि मी सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहते. मी गरीब कुटुंबातील आहे आणि या जगात माझ्या आईशिवाय माझे कोणी नाही. जेव्हा फक्त या अटीवर की ती आपल्या मुलीसोबत सासऱ्यात राहील. ज्या घरात माझे लग्न झाले, तिथे फक्त 2च जण होते. माझे सासरे आणि सासू. माझ्या लग्नानंतर 4 महिन्यांनी माझा नवरा एका अपघातात वारला. ते माझ्यासाठी मोठे धक्का होते. मी आणि माझी आई सासऱ्यातच राहू लागलो. कारण आमचे घर विकले गेले होते. शिवाय माझ्या आईला दुसरा कोणताही आधार नव्हता. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर सासऱ्यातील परिस्थिती एकदम बदलली होती. सासऱ्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे विचित्र झाले होते. माझ्या नवऱ्याच्या निधनाच्या सुमारे 2 महिने आधीच सासऱ्यांनी तिसरे लग्न केले होते. आता जेव्हा मी सासऱ्यात आले, तेव्हा मला आश्चर्य वाटले की प्रत्येक सकाळी माझी नवी सासू कुठेतरी बसून रडत असे. तिची अवस्था फार विचित्र असायची. कधी मी तिला जोरात लंगडत चालताना पाहिले, कधी ती पोटावर हात ठेवून फुटून रडत असे. पण जेव्हा मी विचारले, तेव्हा ती नेहमी गप्प होई आणि लाजेने तोंड फिरवे. तिच्या या वागण्याने मलाही अस्वस्थ वाटे आणि मी पुढे प्रश्न विचारू शकत नव्हते. पण एक दिवस जेव्हा मी सासूला न्याहारीच्या वेळी स्वयंपाकघरात रडताना पाहिले, तेव्हा मला राहवले नाही आणि मी तिला विचारले, "सासू, खरं काय झाले?" माझी गोष्ट ऐकून ती म्हणाली, "तूही तर लग्न झालेली आहेस. तूही या दुःखातून गेली आहेस. तुलाही माहीत असेल की माझ्यावर प्रत्येक रात्री काय होते. पती या वयातही खूप ताकदवान आहेत. तर बायकांची अवस्था मला खूप लाज वाटली. पण सासूच्या बोलण्याने मला खूप लाज नव्हते. जरी मी नवऱ्यासोबत सुरुवातीच्या दिवसात असे असे काही अनुभवले होते आणि मला अशा त्रासची थोडी कल्पना होती, तरी मला आश्चर्य वाटत होते की माझे 50 वर्षांचे सासरे असे काय करतात, ज्यामुळे सासू इतकी त्रस्त आहे. या वयात माणसाच्या हाडांमध्ये इतकी ताकद नसते. सासरेही तर अशक्त अवस्थेत होते. त्या दिवसानंतर मी सासूला कोणताही प्रश्न विचारला नाही. 15 दिवस मी शांतपणे तिची अवस्था पाहत होते आणि मनात सासऱ्यांच्या ताकदीवर आश्चर्य वाटत होते. माझे लग्न झाल्याला फार काळ झाला नव्हता आणि लग्न झाल्याला फार काळ झाला नव्हता. पण त्यानंतर तो खूप थकवा जाणवत असे. जरी माझा नवरा 20व्या वर्षांचा तरुण होता, तर सासरे तर रोजच सासूला त्रास देत होते. प्रत्येक सकाळी सासू ओले केस आणि लाल चेहरा घेऊन खोलीतून बाहेर येई आणि कष्टाने घराची कामे निपटायची. मी आणि माझी आई रोज सासूला त्रासात पाहत होतो. पण आम्ही काही करू शकत नव्हतो. कधी-कधी मला वाटे की सासू खोटे बोलते. सासरे इतक्या वयात रोज असे कसे करू शकतात? मग एका रात्री जेव्हा मला झोप आली नाही आणि मी सासऱ्यांच्या खोलीच्या दारापाशी पोहोचले. तेव्हा नकळत मी सासऱ्यांच्या खोलीच्या दारापाशी पोहोचले. जसे मी दाराजवळ कान लावले, तसे आसू रागात सासऱ्यांना म्हणत होती, "तुम्ही माझे जगणे कठीण केले आहे. थोडी तरी लाज बाळगा." मला वाटले होते, की ही काही दिवसांची गोष्ट असेल, पण तुमची जिद्द संपत नाही. आता माझी सीमा ओलांडली आहे. मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. मला सोडा. तर सासरे म्हणत होते, "अजून किती वेळ झाला आणि तुम्ही असे बोलताय?" मी त्यांना शांतपणे ऐकले. मग थोड्या वेळाच्या शांततेनंतर सासूच्या सिसक्यांचा आवाज ऐकू आला. मला समजले की आत काय चालले असेल. लाजेने मी मागे वळले आणि मला विश्वास बसला की सासू बरोबरच म्हणत होती की या वयातही सासऱ्यांचे आरोग्य चांगले होते. त्या दिवसानंतर मी सासूच्या बाबतीत डोळे बंद करून घेतले, कारण हे नवरा-बायकोचे खाजगी प्रकरण होते. पण एक दिवस सकाळी माझी सासू रडत-रडत खोलीतून बाहेर आली आणि तिच्यासोबत एक सामानाची पिशवी होती. तिने माझ्या आईकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, "मी या माणसासोबत आणखी राहू शकत नाही. याने तर माझा जीवच काढून ठेवला आहे. मी आता इथून जात आहे." माझ्या आईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती मानली नाही. मीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने आपला निर्णय घेतला होता आणि सामान घेऊन सासर सोडून गेली. सासू गेल्यानंतर एक दिवसही उठला नव्हता की सासऱ्यांनी घरात गोंधळ घातला की किरण गेली तर काय झाले. माझ्यासाठी कोणतीतरी नवी बायको आणा. मी एकटा राहू शकत नाही. आईने डोके धरले आणि सासऱ्यांना म्हटले, जोपर्यंत तुमच्या सवयी सुधारत नाही, जोपर्यंत मी तुमचे लग्न करणार नाही. शिवाय किरण अजूनही तुमच्या लग्नात आहे. तिलाच समजावून परत आणा. सासरे हात जोडून म्हणाले, ती तर खूप नखरे करणारी होती. हात लावताच तिला नखरे येत, मला आता अशी इच्छा नाही.
आता मला मध्यम वयाची तंदुरुस्त स्त्री हवी जी माझा साथ देईल. किरणला तर खूप नखरे होते. सासऱ्यांची फरमाईश ऐकून माझे तोंड उघडेच राहिले. माझी आई शांतपणे खोलीत गेली आणि मी लाजेने डोके खाली घातले. माझे सासरे तर 20-22 वर्षांच्या मुलासारखी यादी सांगत होते, जरी ते स्वतः 50 वर्षांचे होते आणि त्यांचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. आईने सासऱ्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. ना ते जेवत, ना कोणाशी बोलत. त्यांना फक्त लग्न करायचे होते. सासऱ्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले. आई चिडून रागात म्हणाली, इतक्या म्हातारपणातही त्यांचे एकटेपण संपत नाही. किती जण बायकोच्या निधनानंतर एकटे राहतात. पण याला फक्त बायको हवी आणि तीही आपल्या आवडीची. या वयात याला कोण लालच देईल? मी कुठून अशी लालच शोधू? आता तर गरीब घरातील मुलीही याचे नाव ऐकून कानांना हात लावतात. याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली आहे की हा बायकांना असे वापरतो. आईची गोष्ट ऐकून मी विचारांत पडले. मी आईला म्हटले, माझी एक मैत्रीण प्रीती घटस्फोटीत आहे, घरी बसली आहे. जर तुम्ही म्हणाल तर रिश्त्याची गोष्ट चालू करू. मध्यम वयाची आहे, तंदुरुस्तही आहे. आईने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हटले, तुला योग्य वाटते तर बोलून पहा. पण मला विश्वास आहे की तुझे सासरे तिला 1 महिन्यापेक्षा जास्त टिकू देणार नाहीत. ताकदीची अशी कोणती औषधं खातात की सारे रेकॉर्ड तोडतात. मी मोठ्या कष्टाने हशा दाबला आणि माझ्या मैत्रिणीच्या आईला फोन केला. माझी मैत्रीण खूप धडाडीची स्त्री होती. त्यामुळेच तिचा घटस्फोट झाला होता. कोणी तिच्यापुढे टिकत नसे आणि माझा विचार होता की जर तिचे लग्न सासऱ्यांशी झाले तर मग सासऱ्यांना तिला सोडण्याची गरज पडणार नाही. ती कशीबशी सासऱ्यांना नियंत्रणात ठेवेल. हेच विचारून मी माझ्या मैत्रिणीच्या आईशी बोलले. ती आपल्या मुलीवर नाराज होती कारण तिने घरातही मोठा गोंधळ घातला होता. म्हणून ती लगेच राजी झाली. जरी माझ्या मैत्रिणी आणि सासऱ्यांमध्ये वयाचा खूप फरक होता, पण माझ्या सासऱ्यातील परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. म्हणून काही दिवसांनी माझ्या सांगण्यावरून साध्या पद्धतीने माझ्या मैत्रिणीचे लग्न माझ्या सासऱ्यांशी झाले. ती रुखसत होऊन आमच्या घरी आली. पण काही दिवसांनी तिनेही तेच म्हणायला सुरुवात केली, जे मागील सासू म्हणायची. तीही सासऱ्यांसोबत राहू शकत नव्हती आणि परत जाण्याची गोष्ट करायची. मी आश्चर्याने माझ्या मैत्रिणीला विचारले, खरं तू सासऱ्यांसोबत राहू का शकत नाहीस? तिने माझ्याकडे पाहून म्हटले, या वृद्धात जास्तच जीव आहे. मी विचारले होते की आता ताकद राहिली नसेल आणि माझे आयुष्य आरामात जाईल. पण इथे येऊन कळाले की हा खूप हट्टाकट्टा आहे. आणि तुला माहीत आहे का, असे का? मी नकारात डोके हलवले, तर ती हळूच माझ्याजवळ आली आणि म्हटली, कारण तो जो खास नुसखा वापरतो ते त्याचे परिणाम आहे, असे म्हणून ती परत आपल्या खोलीत गेली. पण मी विचारांत पडले. हळूहळू मला समजले की सासऱ्याचे काही खातात, ज्यामुळे त्यांच्यात इतकी ताकद आहे. मी तर डोकेच धरले. ही गोष्ट माझ्या मनात कधी आली नव्हती. मग मी हळूवारपणे आईला ही गोष्ट सांगितली तर माझ्या आईने म्हटले, कळवून घे सासरे कोणते नुसखे वापरतात. असे होऊ नये की आपल्या नुसख्यांमुळे नवी बायकोही मरावी आणि ती पळून जावी. मी कानांना हात लावले आणि म्हटले, आई, मी तर त्या गोष्टींपासून दूरच राहिलेले बरे. आधीच विधवा होऊन इथे बसले आहे. तुमच्या खर्चाबरोबर आता माझा खर्चही सासरेच उचलतात. मग मी कसे सासऱ्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू? माझी गोष्ट ऐकून आई अडचणीत डोके हलवत राहिली. कारण आमचे सर्व काही सासऱ्यांच्या जोरावर होते. म्हणून तिने सासऱ्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची लग्ने करायला सुरुवात केली. पण कोणतीही मुलगी टिकली नाही. जी येई काही दिवसांनी शांतपणे घर सोडून जाई आणि सासरे पुन्हा लग्नासाठी जिद्द करत. आता समजत होते की मुली का जात होत्या. माझी एक मैत्रीणही कष्टाने 2 महिनेच टिकली. आणि मग एक दिवस ती शांतपणे सामान बांधून सासऱ्यांकडून घटस्फोट घेऊन निघून गेली. तिच्या गेल्यानंतर सासरे खूप दुःखात होते आणि रडत रडत म्हणाले, माझ्या नशिबात बायकोचे सुखच लिहिलेले नाही. तर मी आपला शेवटचा काळ एकटा घालवू इच्छित नाही. सासऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. सासू गेल्याचा त्यांना खूप धक्का बसला होता. ते आईला म्हणत, मी आता कधीही लग्न करणार नाही. हे ऐकून माझ्या आईला समाधान मिळाले. पण सासऱ्यांनी पुन्हा तीच गोष्ट केली. पण एकटेही राहू शकत नव्हते. ते रात्रभर घरात इकडे तिकडे फिरत आणि दिवसभर त्रस्त दिसत. त्यांना एकटेपणा मुळीच सहन होत नव्हता आणि या गोष्टीचा मलाही चांगला अंदाज होता. मग आईने सासऱ्यांसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. एका रिश्तेवाल्याशी बोलली तर रिश्तेवाल्याने फार विचित्र गोष्ट सांगितली. घरातील गोष्ट घरातच राहील आणि याच्याशी का करत नाही? घरातील गोष्ट घरातच राहील आणि तुमची मुलगीही बसून राहील. रिश्तेवाल्याची ही गोष्ट ऐकून माझी आई उडीमळी म्हटली, तुम्ही अशी गोष्ट बोलता? माझी बाळी फक्त 20 वर्षांची आहे आणि याचे सासरे 50 वर्षांचे आहेत. रिश्तेवाल्याने विचित्र नजर टाकून आईला पाहिले आणि म्हटले, तुम्ही आतापर्यंत इतक्याच वयाच्या मुली या वृद्धासाठी आणत आहात, तर मग आपल्या मुलीला देण्यात काय अडचण आहे? तुमच्या मुलीचा रंग तर पूर्णपणे काळा आहे.
पहिले लग्नही मोठ्या कष्टाने झाले होते. दुसरा रिश्ता मिळणे तर खूप कठीण आहे. पण माझी आई विचारात पडली. जेव्हा हीच गोष्ट मला कळाली तेव्हा मी रागात आले. मी म्हटले, "आई, कशा गोष्टी करता? मी कसे आपल्या सासऱ्यांशी लग्न करू?" माझी आई म्हटली, "तुझे सासरे तर पैसेवालेही खूप आहेत." आई ही माझ्या लहान वयात विधवा होण्याबाबत त्रस्त होती आणि मग माझा चेहरा आणि उंची अशी होती की दुसरा रिश्ता मिळणे कठीण होते. आईची गोष्ट ऐकून मी विचारात पडले. ज्या रात्री मी सासऱ्यांच्या खोलीतून सासूचे आवाज ऐकले होते, मी स्वतः सारी रात्र बेचैन होते. माझेही मन हवे होते की माझ्या आयुष्यात पुन्हा कोणीतरी व्यक्ती यावी. खूप विचार करून आणि समजून घेतल्यानंतर मी सासऱ्यांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सासऱ्यांना ही गोष्ट कळाली, तेव्हा ते आनंदाने वेडे झाले आणि म्हणाले, यापेक्षा चांगले आणखी काय होऊ शकते? ही तर मला कधीही सोडूनही जाणार नाही. आईने साध्या पद्धतीने लग्नाची व्यवस्था केली. 1-2 शेजाऱ्यांना ही गोष्ट कळाली, तर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. सगळ्यांना माहीत होते की तो माझे सासरे आहेत, पण तरीही हा रिश्ता खूपच विचित्र आणि गरीब होता. मी आतापर्यंत ज्याला सासरे म्हणत होते, आता ते माझे पती झाले होते. मग जेव्हा मी त्यांच्या खोलीत पोहोचले, तेव्हा मला एक विचित्र भीती वाटू लागली. मी विचार करत होते, की माहीत नाही सासरेजींमध्ये किती ताकद असेल आणि ते पहिल्या रात्री काय करतील? मी त्यांना कसे सहन करेन? काही वेळानंतर सासरेजी खोलीत आले आणि अलमारीतून एक लिफाफा काढून एका कोपऱ्यात बसले. हे पाहून मी उठून सासरेजींजवळ जाऊन विचारले, "तुम्ही काय करत आहात?" तर त्यांनी म्हटले, "भाजलेले चणे आहेत. मी त्यांचा वापर करतो." सासरेजींची ही गोष्ट ऐकून मला लगेच सासूची गोष्ट आठवली, ज्यात तिने सांगितले होते, की ते देसी नुसखे वापरतात. मी लगेच सासऱ्यांकडून तो चण्यांचा लिफाफा हिसकावून घेतला आणि म्हटले, "तुम्हाला हे खाण्याची गरज नाही." सासरे नाराज झाले. त्यांनी लिफाफा माझ्या हातातून घेतला आणि म्हटले, "मी म्हातारा होत आहे. मला आपली काळजी स्वतः घ्यावी लागते." मग त्यांनी चण्यात थोडीशी मिश्री आणि मलाई टाकली आणि त्या मिश्रणात दुधाचा ग्लास घालून मला दाखवले. पाहता पाहता त्यांनी तो दुधाचा ग्लास प्याला. मला खूप घबराट वाटली. असे वाटत होते की आता मी ही सासूसारखी सासऱ्यांपुढे टिकू शकणार नाही. पण काही वेळानंतर माझ्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही. जेव्हा सासऱ्यांनी मला मोठ्या प्रेमाने हात धरला आणि म्हटले, "तू थकली असेल, आराम कर." त्यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नव्हती. ना कोणत्याही रिश्त्याची अपेक्षा दर्शवली होती. तर त्यांनी माझ्या थकव्याची जाणीव केली आणि मला आराम करू दिले. काही वेळानंतर मी खोल झोपेत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही खूप आनंददायी होते. सासऱ्यांनी मला एक मोठी रक्कम दिली आणि म्हटले, "ही तुझ्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आहे. ती आपल्या खात्यात जमा कर. जेणेकरून जर मला काही झाले, तर तुला कोणतीही अडचण येणार नाही." हे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाले आणि म्हटले, "तुमचा साथ माझ्याजवळ आहे, तर मला या पैशांची कोणतीही गरज नाही." माझी गोष्ट ऐकून सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण तरीही त्यांनी ते पैसे माझ्या खात्यात जमा करून दिले. आणखी काही दिवस गेले, पण मी त्यांच्यात कोणतीही वाईट सवय पाहिली नाही. ते खूपच काळजी घेणारे होते, शांत स्वभावाचे होते आणि प्रत्येक छोट्या गरजेची काळजी घेत. आमच्यामध्ये एक चांगला आणि खरा संबंध तयार झाला होता. पण यातही त्यांनी कधीही जबरदस्ती केली नाही, तर नेहमी माझी मर्जी आणि माझा आनंद विचारत. माझ्याजवळ येण्यापूर्वी माझ्याकडून परवानगी मागण्यावर मी खूप आश्चर्यचकित होते. कारण मी विचारले होते की लग्न करण्यापूर्वी सासरे पूर्णपणे वेगळे असतील. मग एक दिवस जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला, तर सासऱ्यांनी माझ्यासमोर एक असा राज उघडला ज्यामुळे माझे होश उडाले. ते म्हणाले, "मी माझे सारे आयुष्य तुझ्या आईसोबत घालवले आहे. ती नेहमी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेत असे. म्हणून माझ्यासाठी एकटे राहणे खूप कठीण होते. लग्न करण्याचा विचार नेहमी माझ्या मनात होता. पण जेव्हाही कोणती मुलगी लग्न करून येई, ती माझ्या पैशांकडे लक्ष देई, जसे मी तुला तुझ्या भविष्यासाठी पैसे दिले होते. तसेच मी माझ्या पहिल्या बायकांनाही लग्नानंतर पैसे दिले होते, जेणेकरून त्यांना वाटेल की मी लवकर मरणार नाही आणि त्या स्वतःला असुरक्षित जाणवू नये. पण असे करूनही काहीच दिवसांनी त्या खूप पैसे घेऊन माझ्याकडून घटस्फोट घेत. त्या मला इतके त्रास देत की मी त्यांना सोडण्यावर मजबूर होत असे. मग त्या स्वतःच कोणत्यातरी बहाण्याने माझ्यापासून वेगळ्या होत आणि मी पुन्हा कधीही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत नसे. कारण अशी स्त्री का आपल्यासोबत ठेवायची, जी आधी पैशांसाठी माझ्याशी जोडली गेली होती? मी नेहमीच विचारत असे की एक दिवस मला कोणीतरी चांगली आणि खरी बायको मिळेल. जी माझ्या पैशांसाठी नाही, तर माझ्याशी खरे प्रेम करेल आणि माझ्यासोबत आयुष्य घालवेल. पण असे कधी झाले नाही. प्रत्येक मुलगी हेच विचारत की मी 50 वर्षांचा म्हातारा आहे आणि लवकर मरेन. म्हणून ती माझ्याजवळ पैशांसाठी येई आणि मग घटस्फोट घेऊन निघून जाई. मग जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस, तर तू मला त्याच प्रकारे खरे लक्ष देऊ लागलीस, जसे माझ्या पहिल्या पत्नीने केले होते. मी पाहिले की तुला पैशांचा कोणताही लालच नाही.
मी तुलाही पैसे देऊन हेच पाहण्याचा प्रयत्न केला की तू माझ्या पैशांसाठी माझ्याजवळ आहेस का? पण जेव्हा तू पैसे घेण्यास नकार दिलास तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मला समजले की आता माझे आयुष्य सुखात जाईल. तू माझ्या वयापेक्षा खूप लहान आहेस. वय काही मायने ठेवत नाही. सासऱ्यांच्या बोलण्यावर मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले होते. मग मी सासऱ्यांना विचारले, "तुम्ही चणे आणि मिश्री का खाता?" माझी गोष्ट ऐकून ते हसले आणि म्हटले, "हा एक ताकदवान नुसका आहे. यामुळे फक्त डोळेच नाही, तर हृदयाचे आरोग्यही मजबूत होते आणि पुरुषशक्तीतही वाढ होते. पण मी हे माझ्या डोळ्यांसाठी वापरतो, कारण काळानुसार माझ्या डोळ्यांची दृष्टी कमजोर होत आहे आणि मला हवे आहे की माझे डोळे खराब होऊ नयेत, म्हणून मी रोज याचा वापर करतो." सासऱ्यांची ही गोष्ट ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य आले. ते खरोखरच खूप चांगले माणूस होते. पण या घरातील बाकीचे लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत होते. आता मला समजले होते की ज्या स्त्रिया या घरातून घटस्फोट घेऊन पळाल्या होत्या, त्या सासऱ्यांचे पैसे लुटून गेल्या होत्या आणि माझी आई तर सासऱ्यांच्या पैशांसाठीच घरात राहिलेली होती. जर सासऱ्यांजवळ पैसे नसते, तर काय माझी आई त्यांच्या घरात राहिली असती? आता मला समजले होते की हे जग पैशांच्या मागे धावते आणि जेव्हा पैसे मिळतात तेव्हा नात्यांची कोणतीही किंमत राहत नाही. पण माझ्या सासऱ्यांनी मला पत्नी म्हणून जे प्रेम दिले होते, ते मी कधीही सोडण्याचा विचारही करू शकत नव्हते. आज मी माझ्या 50 वर्षांच्या पतीसोबत एक सुखी आयुष्य घालवत आहे आणि पूर्णपणे आनंदी आहे. नक्कीच जर या काळात एक चांगला साथीदार मिळाला, तर यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. वयाच्या फरकाचा परिणाम फक्त तुमच्या मनावर होतो. जर माणूस तंदुरुस्त आणि ताकदवान असेल, तर ते सहज एकमेकांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात. पण आपल्या समाजात पैसेच सर्वात महत्त्वाचे मानले जातात. जर पैशांचा साथ असेल, तर नात्यांची कदर होते. जर माणूस साध्या आयुष्यात जगत असेल, तर तो नेहमी स्वतःशीच झगडत राहतो. या कथेतून आपल्याला हे समजते की नात्यांमध्ये पैशापेक्षा खरे प्रेम, विश्वास आणि आदर जास्त महत्त्वाचे आहे. वयाचा फरक असो वा परिस्थिती, जर दोघांमध्ये खरा समज आणि काळजी असेल तर आयुष्य सुखी होऊ शकते. पण लालच आणि स्वार्थीपणा नाती तोडतो. म्हणून नेहमी खऱ्या भावनांना प्राधान्य द्या आणि एकमेकांचा आदर ठेवा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.